नमस्कार, मी संदीप पेसाळकर. भारत 24 तास मध्ये आपला सर्वांचं स्वागत. अखेरीस तो क्षण आला आणि 500 वर्षांच्या या प्रतीक्षेनंतर श्रीराम या आपल्या मंदिरात विराजमान झालेले आहेत. अयोध्येमध्ये आज रामलल्लाची त्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी दिवाळी साजरी करण्यात येतात. सध्या आपण जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरामध्ये उभे आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता श्रीराम अयोध्येत जात असतानाच ही रांगोळी, सुंदरशी भव्य दिव्य अशी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आली आहे. त्यामध्ये लिहिण्यात आलेला एकही नारा, एकही नाम, जय श्रीराम. तर ही एवढी मोठी रांगोळी काढलेली आहे. सकाळपासूनच महिलांचे प्रयत्न होते हे रांगोळी काढण्यासाठी. त्या महिला आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारचा उत्साह आजच्या या ऐतिहासिक दिवसाचा आहे. काय सांगाल, आजचा दिवस जो आहे हा ऐतिहासिक दिवसच म्हणावा लागेल आपल्याला. या दिवसाचं औचित्य साधून आपण जे रांगोळी साकारलात, कशा प्रकारचा उत्साह होता, काय वाटतंय, काय भावना आहेत? ऍक्च्युली 500 वर्षापासून आपलं हे चाललं होतं संघर्ष. शेवटी आज आपल्याला ते पूर्ण करण्यात आलं आहे. त्यामुळे एक प्रकारे दिवाळीला पण जेवढा आपल्या इकडे उत्साह नसतो त्याच्यापेक्षा जास्त उत्साह आज प्रत्येक भारतीयामध्ये दिसत आहे. 14 वर्षानंतर राम वनवासातून परत आले, तर तेव्हा दिवाळी झाली होती साजरी. तसाच आज ह्या इथे झालेला उत्सव साजरा. जय श्रीराम. आता खऱ्या अर्थाने रामराज्य येणार आहे. त्या रामराज्य येण्यासाठी, रामराज्य म्हटलं म्हणजे सेवा आणि समर्पण, ही भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे. काय बोलतो? हो हो, सगळ्यांच्या मनात तीच भावना आहे आणि तशी सेवा करत राहतील सगळीजण. त्याच्यासाठी प्रत्येकाने ते आज दाखवून दिलं आहे. तेवढे प्रयत्न केले आहेत. प्रत्येकाने नुसतं हे करून चालणार नाही. प्रत्येकाच्या मनामनात घर केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आमचा राम आहे, रामराज्य आम्ही पण करणार, त्याची इच्छा पूर्ण करणार. आपण पाहिलात लोकांमध्ये ज्या भावना आहेत की रामराज्य येणार आणि रामराज्यासाठी, रामराज्य म्हटलं म्हणजे सेवा आणि समर्पण. हे सेवा आणि समर्पण प्रत्येकाच्या मनामध्ये असणं हे गरजेचं आहे, याचं इकडच्या महिलांनी म्हटलेलं आहे. आपल्यासोबत अजून इतर काही आहेत, महिला जाणून घेणार आहोत. ये सिर्फ जन्मोत्सव नहीं है, इसके लिए बहुत मेहनत की गई है और ये हमारे संस्कारों में भी आना चाहिए कि राम सिर्फ एक भगवान है, लेकिन उनकी वजह से हमारे बच्चों में, हमारे आने वाली पीढ़ियों में ये सारी चीज़ों में उत्पन्न होना चाहिए. वो लोगों के लिए प्रेरणा, संस्कार, क्योंकि संस्कार दिए जाते हैं बट वो बच्चों में कैसे आए वो हमें राम जी से सीखना चाहिए. असंख्य महिलांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व महिला या ठिकाणी आहेत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत या ठिकाणी सर्वजण आहेत. इवन लहानांनी हे जे केलेलं आहे, हनुमानाच्या भूमिकेमध्ये आहे, रामाच्या भूमिकेमध्ये, सीतेच्या भूमिकेमध्ये, सर्व पूर्ण लहान मंडळी या ठिकाणी त्या भूमिकेमध्ये आहेत. जय श्रीराम बोल. जय श्रीराम. श्रीराम तू बोल. जय श्रीराम. वा, जय श्रीराम. जोरात बोलायला. जय श्रीराम. आपण पाहिलात लहानांमध्ये कशा प्रकारचा उत्साह या ठिकाणी आहे. सोबत इकडचे काही इतर कार्यकर्ते या मंडळाचे आहेत. मेघवाडीचे रहिवासी, फार वर्षापासून असलेले रहिवासी सुद्धा आहेत. मागील 300 वर्षापासून सर्व भारतीय जनता या क्षणाची आतुरतेने वाट बघत होती आणि आज 22 जानेवारीला तो क्षण दुपारी 1 वाजता आपण संपन्न केला. या सुवर्ण क्षणाच्या मुहूर्तावर आम्ही सुद्धा मेघवाडीमध्ये साजरा करण्याचं ठरवलं होतं आणि आज तुम्ही पाहताय किती उत्साहात आपण मेघवाडीमध्ये हा सण साजरा करतोय. इथे आम्ही सकाळपासून रामाची आम्ही एक छोटीशी पूजा ठेवली होती. त्यानंतर महिलांचा रांगोळीचा कार्यक्रम होता. रांगोळी तुम्ही पाहिलीच असेल. रांगोळी काढून महिलांनी आपला उत्सव साजरा केला. त्यानंतर आम्ही दीपोत्सव ठेवला आणि संध्याकाळी 7:30 वाजता महाआरती होती या स्थानिक जनतेची. अशा पद्धतीने मेघवाडीतील संपूर्ण जनता राममय होऊन हा उत्सव साजरा करत आहे. या सुवर्ण क्षणी मी एवढंच सांगेन, या मेघवाडीतील जनतेला सुख शांती लाभो आणि मेघवाडीतील जनतेला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण पाहिलात या अशा प्रकारच्या भावना संपूर्ण परिसर आपण पाहिलात. फटाक्यांचे आवाज येत आहेत. प्रत्येक ठिकाणी दिवाळी साजरी होते आहे. ही दुसरी दिवाळी आपली आहे आणि खरंच संपूर्ण भारतीयांसाठी, संपूर्ण भारत देशासाठी हा ऐतिहासिक आणि गर्वाचा सण आहे. कॅमेरामॅन इम्रान सोबत मी संदीप पेसाळकर, भारत 24 ताससाठी मुंबई.